नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव श्री नंदूभाऊ विठ्ठलराव गावंडे, राहणार घोटा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। आज आपण जे व्हिडिओ पाहता हा माझ्या स्वतःच्या शेतामधील आहे। आणि हे जे आपण तूर पाहता, आमच्याकडे पाऊस नव्हता, त्यामुळे तुरीची लागवड ही 2 जुलै 24ला करण्यात आलेली आहे। आणि हे जे आपण सोयाबीन पाहता हे KDS फुले किमया 2 तारखेची लागवड आहे, 2 जुलैची। आजचा 50-51वा दिवस, परंतु सोयाबीनही अतिशय चांगले आहे, वाढ आहे, फुल अवस्थेत आहे, कळा अवस्थेत आहे। आणि तुरीला हे 50 दिवस झालेले आहे आणि तुरीची ही पहिली खुडणी सुरू आहे। खुडणी करत आहेत आमच्याच गावचे श्री शंकरराव काळे। मी ॲग्री पॉवर कंपनीची मशीन ही कॅश अँड डिलेवरीने बोलावली आणि हे माझं पहिलंच वर्ष आहे तूर खुडणीचं। पहिली खुडणी ही आता 50 दिवसांनी सुरू आहे। ॲग्री पॉवर या मशीनने अतिशय चांगल्या दर्जाची मशीन आहे। दुसरी खुडणी इथून 20 दिवसांनी करण्यात येणार आहे आणि दुसरी खुडणी झाल्यानंतर 20 दिवसांनी करण्यात येणार आहे। आणि हे माझं तूर खुडणीचं पहिलंच वर्ष आहे। पाहूया या तूर खुडणीमुळे उत्पन्नामध्ये आपल्याला किती फरक पडतो। कारण की 3 वर्ष झाले मी जे शेतामध्ये तूर लावत जाऊ ते वरंबा पद्धतीवर न लावता सोयाबीनसोबत ट्रॅक्टरने पेरणी करून लावत जाऊ, परंतु 3 वर्ष हे अतिपाऊस झाल्यामुळे तुरीचे पीक जळाले। त्यानंतर मी यावर्षी वरंबा पद्धत केली आणि वरंब पाडून बायाच्या हाताने या तुरीची लागवड या वरंब्यावर केलेली आहे। आपण पाहता 50 दिवसाची तूर आहे आणि त्याचे शेंडे खुडणी सुरू आहे। आता जेव्हा दुसरी शेंडे खुडणी राहील तेव्हाचाही व्हिडिओ मी आपणास टाकणारच आहे की दुसऱ्या खुडणीला काय फरक पडतो। आता हे खुडणी झाल्यानंतर याच्यावर जी औषध फवारणी करायची आहे उद्या, त्यामध्ये ॲग्री पॉवर कंपनीचे जे काही औषधी आहे ते मी पोस्टानेच बोलावलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या परवा फवारताना टाकणारच आहोत। धन्यवाद। ही पहा 50 दिवसामध्ये तुरीची एवढी वाढ आहे आणि ही खुडणी केल्यानंतर अशी एकसारखी तूर खुडणीनंतर होते। एक 1-1.5 इंचाचे शेंडे हे खुडल्या जात आहे। आणि हे आमच्या गावचे माझे मित्र तूर खुडणारे शंकरभाऊ काळे आणि ही ॲग्री पॉवर कंपनीची मशीन।